कसं काय बघा कोण आहे हे बघा. आमचं जाने जिगर जाने तमन्ना आलेला आहे आणि आज आम्ही परत तुम्हाला जेवण बनवणार आहे. म्हणजे आम्ही आमच्यासाठी जेवण बनवणार आहे. आम्ही याच्या आधी पण जेवण बनवलेलं होता पण काहीतरी कारणामुळे ना तो आमचा व्लॉग आहे ना उडून गेला आहे की नाही. पालक द पनीरवाला. पण आज आम्ही परत बनवतोय पालकवालाच आयटम पण त्याच्यामध्ये पनीर नाही आहे त्याच्यामध्ये चणे आहेत. कारण की आम्हाला चण्याची ताकद पाहिजे है ना. मस्त काय तर आमचे शेफ आलेले आहेत. तर शेफनी तयारी चालू केलेली आहे पालक बिलक धुवायची आणि आम्ही फक्त खाणार आहे हे बनवणार आहे. मदत नाही करणार? हा करणार ना खायची ती नाही मदत बनवायची मदत करू. काय काय पाहिजे तुला बोल काय तुला पाहिजे काय पाहिजे? मला. तुला काय पाहिजे? मी पण चाललंय पण आता जेवण पहिले खाऊन घेऊ. मग बनवायचं. चालू करू हा आपण जेवण बनवलं आता पहिले करू. आबा जबा दबा. हा बडबड. मम्मी मम्मी आज तुझ्यासाठी स्पेशल डिश बनते. काय बनवते? इट इज चना पालक. मी बनवतोय मी बनवतोय म्हणजे आम्ही बनवतोय म्हणजे आम्ही बनवतोय म्हणजे बनवतोय. चना पालक चना दे पालक चना चना पालक बनवते चना पालक. तर मी बनवते म्हणजे आम्ही बनवतोय आम्ही बनवतोय हा आम्ही. हो चना पालक बनवायसाठी पालक ग्राइंड करायचा होता मिक्सरच बंद झाला आता रिपेअर करून आणला. चला तर मजा अशी झाली आहे की जेवण बनवायला तर आम्ही निघालो होतो पण घरामध्ये ना टमाटे पण नाही कांदे पण नाही म्हणून आम्ही परत आता मिक्सर रिपेअर करून परत म्हटलं मी एकटा कशाला जाऊ तू पण चल. नॉनसेन्स काय माहित नाही या माणसाला जेवण बनवायला. आता मला काय माहिती मी नाही खायला येतं. मग जेवण खायचंच असतं ना जेवण फेकायचं असतं. आता फेकायचं नसतं. जेवण बनवायला काय काय लागतं तुला माहिती असायला पाहिजे. अरे बाबा तुला कांदे तुला माहित नाही. कांदे आत्ताच संपलेले आहेत आणि मी अर्धा गायब होते. मला तरी कसं आहे आमच्याकडे आयफोन 17 प्रो मॅक्स आहे ना तर त्याच्यामध्ये ते घुसलेला आहे हा त्याच्यामध्ये घुसलेला आहे. काही सुचत नाही ना आजूबाजूला काय पाहिजे काय नाही आयुष्यात काय चाललंय काहीच फरक पडत नाही. आमचा मी तू- आणि माझा 17 प्रो बस एवढंच राहिलंय. मी चाललो मी घरी चाललो बाय. फायनली कांदे आलेले आहेत. घ्या कांदे. कांदे खाने का ताकत येते ताकत. कांदे झाले आता मॅडम चालले टमाटे आणि मसाला घ्यायला. हा हा घेऊ ना टमाटर तिकडे पण टमाटर टमाटर घ्यायचं नाही चालेल एक बस झाला ना मग ते मसाला पुढे भेटेल. मग टमाटे कॅन्सल केले तर आम्ही मसाला घेतोय. शेफ हेड शेफ आहे ते आमचे हेड शेफ ज्यांना हेडच नाही आहे. नाही हाय हाऊ यू. जेवणाला आता बनवायला मी सुरुवात करतोय. आता राईस आमचा ब्राऊन राईस बनवून झालेला आहे. आमचा ब्राऊन राईस झालेला आहे. मला नव्हतं माहिती म्हणजे मला माहिती होतं म्हणून विसरलो की ते गरम आहे. तर आमचा तो ब्राऊन राईस झालेला आहे. हास इथे चटका लागलाय मला आणि हास तर ब्राऊन राईस झालेला आहे. हे काय आहे ग पालक पण बॉईल झालेला आहे आणि त्याला आता ग्राइंड करायचं तर आम्ही त्याची पेस्ट बनवतोय. आणि पण ते अचानक झालं ना ते माझ्या माइंडला थोडंसं वेगळं गेलं ना रिॲक्शन. कांदे टमाटे कापून झालेले आहेत कारण की मी जरा सेटअप करत होतो तेवढ्यात मॅडमने कांदे टमाटे कापून टाकलेले आहेत. इझी केलं तुझ्यासाठी काम. माझ्यासाठी काम इझी केलेलं आहे आणि आता पॉझिटिव्ह कधी गोष्ट बघतच नाही आयुष्यात. मग मी काय बोललो का मी काय बोललो तू बोललास करायच्या आधी सगळं करून ठेवलं बाईने. मी बोललो की मी सेटअप करवतो तेवढा तिने कांदे कापून ठेवलेले. राईस झाला मी बोलून झाले मी सरकार एकच काय बोलतोय राईस झाला. पागल आहेस ना म्हणून. तू खूप शहाणी आहेस ना. तुला काय वाटतं
मला नाही माहिती. काय वाटतं हो की नाही? हो तू खूप शहाणी आहेस, खूप शहाणी आहेस तू, एक्सपिरियन्स. खूप शहाणी आहे, खूप शाणं बाळ आहे, शाणं बाळ आहे, शाणं बाळ आहे. घ्या. काय ते पण हेच करायचं. आणि ते कर. याचं हे काय? काय याचं हे. याचं हे नाहीये, याचं हे असं पकडून ठेवायचं. अच्छा, उडणार नाही ना? नाही, तू पकडून ठेवलं तर नाही उडणार. कर ना तू. उडणार. माहिती आहे सगळ्यांना काय असतं ते. पण दाखवलं तर काय जातं. याच्यात बनवणार आहे चना पालक. तर आता आपण सुरुवात करूया चना पालक आपला मसाले बनवायला. घेऊन या. हा ते आहेत ते मसाले. अच्छा ते डिप डिप डिप. तर मला एक सांग, तर मला आधी थोडंसं गरम पाणी पाहिजे. गरम पाणी पाहिजे लय, थोडंसं जे गरम लय पाणी. पाहिजे लय. थोडंसं गरम पाणी ठेवा पियाला. तर मला एक सांग, तुझी नाही करून घे. याच्याच बद्दल विचारणार होतो मी जे तू करते ना, की तुझी डान्सची मला जर्नी सांग. की तुला असं कधी वाटलं की बाबा की नाही मला हे करायचं आहे, म्हणजे तू स्टार्ट कुठं केली या गोष्टीची? सो मला डान्सची आवड लहानपणापासून आहे. पण ड्यू टू सम रिझन यू कॅन कन्सिडर थांब पाणी आहे याच्यामध्ये. थांब पाणी आहे अजून. काहीच नाहीये. कंटिन्यू. सो ड्यू टू सम रिझन मी ते नाही कंटिन्यू करू शकते. बट यू नो व्हेन समथिंग इज मेड फॉर यू इट कम्स टू यू. सो कंटिन्यू. So when something is made for you, it's come to you. Something is made for you, it comes to you. So इट कम्स टू यू. yeah, so it started in 2018. असं काही नाही बट मी एक व्हिडिओ पाहिला आणि तो लॅटिनचा होता आणि मग मला वाटलं की तो फॉर्म चांगला आहे, चला त्याच्यामध्ये आपण हे परस्यू करूया. आणि त्याचे क्लासेस घ्यायला स्टार्ट केले. मी राहते डोंबिवलीला आणि मी जायची अंधेरीला. हां अंधेरीला. हां टू टेक द क्लासेस. मग असं करता करता 6 महिन्याचे क्लासेस घेतले, पण अगेन बिकॉज आय वॉज वर्किंग सो आय कुडंट कंटिन्यू. मग नॉट मला सगळ्यांना कोविड भेटला. त्या कोविडमुळे ऑब्व्हियसली सगळं काही थांबलं. आणि मग मला भेटला अजून एक दुसरा क्लास, जो 7चा क्लास होता. मग आय थॉट वाय नॉट टू परस्यू दॅट. मग तिथली कशी जर्नी असायची तुझी? तिथली जर्नी कशी असायची तुझी? So risky होती ती, obviously female होती. So but due to COVID we couldn't meet and continue the classes. नॉट दॅट स्पून, छोटेवाला बडा स्पून. सो मग मी व्हर्च्युअल क्लासेस घ्यायची सालसाचे आणि नंतर मग मी ठरवलं की नाही पार्टनर पण करायची मला गरज आहे. सो मी पार्टनर पण करायला लागली आणि नंतर मी एकटीच सोशल्सला वगैरे जायचे. सोशल्स डान्स फॉर्म सालसा म्हणजे बचावता डान्स फॉर्म जे ती करते. लॅटिन डान्स सालसा बचावता. शॉर्ट लॅटिन डान्स फॉर्म. मग सोशल्सला वगैरे जायला लागली आणि मग क्लासेस घ्यायला लागली. मग त्या क्लासेस खूप लांब असायचे, म्हणजे मी राहायची डोंबिवलीला आणि ठाण्यामध्ये ठाणेमध्ये असायचे. तर घोडबंदर रोड. हां, तर माझी बेस्ट फ्रेंड होती. सो त्या बेस्ट फ्रेंड थ्रू मी ह्याच्याकडे पोचली. तर त्या बेस्ट फ्रेंडने या बेस्ट फ्रेंडला सांगितलं की प्लीज तू तिला जरा दाखवशील. म्हणजे असं झालं होतं की आमच्या एका बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली ते नंतर सांगूया, ते आपण ते नंतर सांगूया. आता तुम्हाला डान्सची जर्नी विचारते ना. हा, मग तेच म्हणून मी सांगत होते. ते नंतरच्या ब्लॉग मध्ये राहू दे. हां, सो मग त्या बेस्टने या बेस्टने सांगितलं की प्लीज तू तिला यायला दाखवशील का, प्लीज तुला पिकअप अँड ड्रॉप करशील का. आणि तेव्हा कोविड होतं आणि कसं ट्रेनमधनं तिकीट्स भेटायचे नाही आणि मी रेल्वेमध्ये असल्यामुळे कसं मला यायला जमायचं. तर मी डोंबिवली स्टेशनला जायचो हिला घ्यायला आणि मग ठाण्याला उतरायचो आम्ही आणि मग ठाण्यावरनं मग घोडबंदरपर्यंत मी हिला सोडायचो. अशी आमची भेट झाली.
पुन्हा एकदा 2013 नंतर. मग पुढे बोल. मग तशी मग मी क्लासेस वगैरे घ्यायला लागली. मग ती जर्नी अजून वाढत गेली. जसं मी लोकांना भेटत राहिली. मग मी वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्सवरती जायला लागली. मग परफॉर्मन्स, मग बॅटर्स, कॉम्पिटिशन या सगळ्यामध्ये पार्ट घ्यायला लागली. मग हळूहळू मला चान्स भेटला शिकवायला पण. तो अशा प्रकारे माझी जर्नी अजून चालू आहे. विथ द सपोर्ट ऑफ दिस मॅन. डॅम डान्सर हो. मला शिकायचं असेल ना तर टमाटे आणि कांदा आता सॉटे होतोय आपण. तुम्ही बघू शकता ना की जेवण कोण बनवतंय है ना. मी मुद्दामून याला सॉटे करायला देते बिकॉज हा अप्रतिम मसाले आणि हे टमॅटो आणि हे सगळं काम खूप पण एकदम अप्रतिम परफेक्ट. कांदा एकदम मस्त कॅरमलाइज. कधी करतो असं मला पण समजत नाही. दिस इज हे होतं कॉन्व्हर्सेशन होती ती. मला बोलूनच नाही देत तू. Okay. म्हणजे मला बोलूनच नाही देत नॉर्मली पण कॉन्व्हर्सेशन मी काय बोलली तरी पण हमका माफ कर दो, हमका माफ कर दो, माफ कर दो, हमका लूट लो. जाणार आहे. तर कांदे गळाले आता काय करू मसाला टाकू. तर मी हे बोलणार, हे परत बोलणार की हा सॉटे चांगला होतो. मसाले कांदे वगैरे सगळं टाकलं अप्रतिम सॉटे करून त्याच्यामुळे अजून जास्त टेस्ट येते आणि खूप जास्त टेस्टी. त्याच्या बोचाला एवढा खा जरा. जेव्हा मी बनवते ना तेव्हा त्याला उंगल्या करायच्या अरे असतात. तुझा आवाज गेला पाहिजे म्हणून तर केला नाही. हे असं असतं पहिलं. आता मी नाही, तर एक्झॉस्ट पण फॅनचा आवाज काय येतोय गरज होती? तर चुकून मी आता माझं अत्याचार अत्याचार. हा तर बोल बोल. जा आता मला नाही बोलत. नाही तर माझी तारीफ करत नाही, होती, नाही, बोल. अजिबात नाही. अगं जसं मी माझी तारीफ होत होती ना तर माझं असं वाटतं की माझ्या ऑडियन्सनी ते चांगलं ऐकलं पाहिजे म्हणून मी त्यांना तो एक्झॉस्ट फॅनचा काढ काढ बंद करत होता. मी आता बोलणारच बोल नाही. नाही बोल बोलणार बोल मी. मी पाहिजे बोल बोल बोल. हे विसरली आता मी. जाऊया. ए मी सॉटे मी आठवतो ना सॉटेचं काहीतरी बोलत होती. सॉटे आता तर काय केलं. आताची घडी तोंडावर बोट. पण मी तोंडावर बोट नाही ठेवू शकत. मला सॉटे करायचं ना. मी हे बोलत होती की हा माणूस सॉटे खूप चांगला करतो. लाईक खूप जास्त चांगला. असं एवढंच बोलायचं होतं. तू मला कुठे कॅमेरामध्ये ठेवलायस का. अरे मग तुझा आवाज जाईल ना. तू बोल ना मला खूप बरं वाटतं ऐकायला. मी बोलत नाही. मग आता हे करपणार नाही का. कसं होणार यार असं असं थोडी चालतं. इसमें डालेंगे हम लाल टिकट. फिर डालेंगे हम इसमें हळद. हिंग अपने को पहले डालना चाहिए तरी आपण भूल गए. असं नाही तेलामध्ये टाकायचं असतं ते. चल चल चल. थोडासा किचन किंग मसाला. नाही भाजीमध्ये किचन किंग मसाला टाकायचा असतो. टेस्ट चांगली येते. मग आपण याच्यामध्ये टाकूया थोडी कोरिअंडर पावडर. मसाला जळला नाही ना तसं मी पाणी टाकलेलं. जिरा पावडर. जिऱ्याने कसं गरमागरम पाणी. मी कॉफी नाही पियत आहे ऍक्च्युली. गरम पाणी पिते. तुम्हाला बोलूनच येत नाही ना म्हणूनच नाही काय तुला विचारते. समजलास. ते आहे मी असं काही केलंच नाही यार. त्या दिवशी मला बोलून देशील ना त्या दिवशी मी तुला विचारते. बोल ना तू बोलती की बोल ना बोल. सततच खरं करायला निघतो सगळीकडे. बघा मुद्दामून. मम्मीला पण ऐकू दे. मम्मीला नाव सांगेल मी. जा मम्मीला माहिती दे नाव. तर मला विचारायचं होतं हा हा. की तू तुझी जर्नी सांग ना अबाउट युअर करिअर. तू काय करतो. माझं करिअर ऍक्च्युली इरिटेट करण्याऐवजी अजून काय करतोस आयुष्यात सांग. इरिटेट आणि मी करतो एनॉय करण्याऐवजी अजून काय करतोस आयुष्यात सांग. वो तो अपना जन्मसिद्ध अधिकार है भाई लड़के लोगों का. भाई लड़कियों को इरिटेट करने का. अपनी अपनी अपने अपनी लड़की को इरिटेट करना सभी को नहीं बोल रहा. अपनी लड़की की बात. लड़कियों को इरिटेट करना ऐसा सार्केज्म से देख मत. मेरे को मैं बोला ना मैं क्लियर किया ना की अपनी कितनी लड़की आहे तेरी जिंदगी में. कुछ नाही. मेरे पण मी किती पोरीकडे लड़की बघत आहे पण तेरी नाही. कितनी लड़की मी आहे पोरी तेरी पण जिंदगी मसाला जळेल. में. कितनी लड़की. मी पोरींकडे बघत पण नाही. असं ते बघतात माझ्याकडे ती गोष्ट वेगळी पण मी बघत नाही. थोडा गरम मसाला टाकू रे. आता जर्नी माझी काय सांगायची म्हणजे माझी सिंपल असं डिटेलमध्ये आम्ही कधीतरी बसून आम्ही याच्यावर पॉडकास्ट टाईप कधी करू. पण आता शॉर्टमध्ये सांगायला गेलं किंवा मी विचारलं म्हणून की माझी जर्नी अशी खासची अशी काय असं हे नाही आहे. मी
मला वाटतं अभ्यासामध्ये आपण केवढे पण हां आपल्याला कॉम्प्युटरचा भरपूर शौक होता. आपण लहान असतानापासूनच कॉम्प्युटरचा मला जाम शौक होता. तर मी कॉम्प्युटरचा मी 5th स्टँडर्डला असतानाच डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर असे छोटे मोठे कोर्स केलेले. त्याच बेसिसवरती मी थोडेसे जॉब्स पण करायचो. AMC कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. एका ठिकाणी मी जॉबला पण होतो, एक कॉर्पोरेट जॉब नंतर 2008ला. होतंय का हा ते होईल होईल. आता याच्यामध्ये दही पण टाकायचं. दही थोडाशा वेळाने, थोडा पहिले याला तेल सुटू दे. अरे तू पाणी टाकलं तेल कसं सुटणार सुटणार? सुटणार त्याला मीठ शिजू पण दे. टाकायचं आता त्याच्यामध्ये. बघितलं ना, आता मी बोलत होतो मुद्दा कोणाला. पण केलं मी, मुद्दा पण केलं तर मी. आता वाटायला पाहिजे ना कसं वाटतं जेव्हा माणूस 2008 बोलतोय. ला मला मीठ टाकायचं याच्यामध्ये. नाही नाही चांगलं आता मीठ नाही. अरे आताच टाकावं लागेल. ट्रस्ट मी, मेरा खाना खाई ना तू. तर पुन्हा एकदा स्टार्ट करतो मी की 2008 मध्ये मग असं कोथिंबीर कापून देऊ? का मला काय. ठीक कापून देऊ. आणि असे छोटे मोठे जॉब्स मी करायचो. आणि 2008 ला आय वॉज कचरा कुठे टाकू? कचऱ्याच्यामध्ये टाकला तू. हे बघ इथे पिशवी याच्यात टाकलीस तरी चालेल. तेव्हा मला एक CST ला मी जॉबला आता लागलो होतो मसाला नको चांगल्या ना ठिकाणी. काही सगळं ठेवू. मी जाऊ का? मी एवढं काय नाही केलं. मी फक्त कामापुरती आलो होतो. हे चुकीचं. हे असतं. हे कर्मा. दिस इज वुमन. कर्मा. नाही वुमन ना, कर्मा. वुमन बोलते काय. दिस इज कर्मा. जाणून बुजून. दिस इज नॉट कर्मा. कर्मा. दिस इज नॉट कर्मा. 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 दिस इज नॉट कर्मा. कर्मा. दिस इज जाणून बुजून त्रास देणं. दिस इज जाणून बुजून करणं. दॅट इज नॉट कर्मा. कर्मा शनिदेव तरी यांचं कर्म करून झालेलं आहे. तर माझं एवढं सांगायचं असं याच्यामध्ये होतं. हा चालेल. जाम मजा येते मला. येस मजा आम्ही देतो. आता हिला थोडस मजा आहे. आता काय आता ठीक आहे असं करू शकतो. पाहिजे मला. ते पण तिकडे कायची. तर आता करू दे एवढं जेवढं करायचं तेवढं. मशी काय करायची ती हर कुत्ते का दिन आता आहे ना. माझी दाढी कापली. हिने माझी दाढी कापली. मी ना माझी दाढी कापली. तर एक पण नाही. केस निघाला तो बघ खाली पडला. कुठे? तो बघ पहिला वर्णात पडला माझा केस. तेच जळते. हा तर मग माझा जॉबच्या बद्दल मी सांगत होतो की नेक्स्ट टाइम जर तू कापलंस मला बोलताना तर तुझा दुसरा केस बाहेर येईल. तर मी छोटे मोठे जॉब्स करायचो. मला कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता. मला अभ्यास पण झोपायची सुसुलायची सगळ्याचा अभ्यासा वेळेला. तर कॉम्प्युटर्समध्ये इंटरेस्ट होता. तर मी कॉम्प्युटर्सचं काय काय करायचो शिकायचो. आणि मग असं करता करता मी 2008 ला CST ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगच्या इथे एक होता एक ब्रोकर्सचं. तिकडे मी ॲज अ IT एक्झिक्युटिव्ह लागलो होतो तिथे. मग तिकडनं माझी खरी जॉबची अशी जर्नी चालू झाली होती ॲक्च्युअलमध्ये. अशी मोठा म्हणजे असा एक प्रॉपर जॉब. त्याच्या आधीचा असे छोटे मोठे मी करायचो. आणि मग तिथे चांगलाच टाईम एक वर्षभर होतो तिथे. मग नंतर तो टेरर अटॅक झाला होता जो आपल्या मुंबईमध्ये जो टेरर अटॅक झाला होता. मग त्याच्यामध्ये मग ते जॉब वगैरे तो घरच्या ते लहानच होतो मी 18 वर्षाचा होतो. आणि मग तो जॉब मी सोडला. मग काय मी एवढं असं काय जॉब बीमध्ये हे नाही. असंच कॉम्प्युटरचं छोटं मोठं करायचं. छोटं मोठं असं चालत राहायचं. मग असे 1-2 वर्ष गेले. मग त्याच्यानंतर मग माझे वडील रेल्वेमध्ये कामाला होते यांची डेथ झाली 2010 मध्ये. आणि मग त्यांच्या जागेवर मला रेल्वेमध्ये जॉब भेटला. आणि मग बस तेव्हापासून मग मी आहे जॉब रेल्वेमध्ये. आणि त्याचमुळे यांना मी आणायला जायचं. अशी आमची भेट झाली. डिटेलमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन. थोडासा दही दही अगो रडू नको मग. रडू नको नको ना. ओगे 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 हा हो हो. बस अशा प्रकारे दही गेलेलं आहे. आता अभी मी रुपये डालना डाली. पालक डाललाय. आता त्याच्यात पालक जाईल जे मी ग्राइंड केलंय. काय मोठं एवढं सांगतो जे मी ग्राइंड हो तेल बघा मस्त सुटलंय. टाकू टाक ना. दुसऱ्या याच्यामध्ये आपण डाळ बनवायला घ्यायची का? हां याला ते साईडला टाक नका. किती काय ठेवले ठेवले हो डाळ याच्यातच बनवायची होती आपल्याला.
हे बनवून झाल्यानंतर काढून ठेवतो आणि मग याच्यामध्ये डाळ बनवतो मी. डाळ मी बनवतो माझ्या आजची डाळ, चुमेश्वरी डाळ. डाळ 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 पण मला असं वाटतं स्पायसी झालेली आहे. म्हणजे हे लोक सगळे स्पायसी खातात. मी खातो. हा एवढं स्पाइस आहे आमच्याकडे एवढं स्पाइस आहे. आता आमची डाळ बनून रेडी होते. थोडासा ते जिरं करपलंय, थोडंसंच करपलंय. अरे ओके आहे. अगो आलं लाल झालं ग तोंड, मारले बरं लाल तोंड झालं. आलं एवढं जिरा तो करप. मिक्सर जिरा जीरा से पेट जीरता है. बरं रागायला पाहिजे. राग. बघितलं मी ते. अरे घाम आला होता चावते. तर मित्रांनो, आमचं आता जेवण रेडी झालेलं आहे. आमचा ब्राऊन राईस रेडी झाला आहे, आमचा चना पालक रेडी झालेला आहे आणि आमची डाळ पण रेडी झालेली आहे. आणि सगळं मी बनवलंय. मी काही नाही केलं, नुसते कांदे कापले, बाकीचं सगळं मी केलं. मसाला मी टाकला, हलवलं मी, सगळं मीच केलं. आता सर्व करूया आणि मग घेऊया. कसं वाटतं ते टेस्ट करून बघू. टेस्ट तर चांगलीच असणार, ऑब्व्हियसली मी बनवलंय तर. मीच बनवतो असं पण घरामध्ये जेवण, आणि इथे पण मीच केलेलं आहे. तर तर मंडळी, असं झालं होतं की जेवण आमचं बोलणं झालं. आवाजच गेला जिरा. हा बोल. तर मंडळी, असं झालंय की आमचं जेवण बनवून झालं होतं. जेवण बनवून झाल्यानंतर जरा आमचे गप्पा टप्पा चालू होते, मम्मी आमचे सगळ्यांचे. त्या नादामध्ये आम्ही जेवता हे विसरून गेलो की आम्हाला की अरे आम्ही तर रेकॉर्डच नाही केलं ना, कारण की आम्ही हुशार आहे ना. म्हणजे मला कसं, मी हुशारच होतो पण मला संगतचा असर झाला. म्हणजे मी असं पहिले हुशार नव्हतो, पण हिच्यासोबत राऊंड मी हुशार झालो, असं संगतचा असर झाला मला, असं म्हणायचं होतं. आणि ते मला हे असं मग त्याच्यामुळे होते, कारण की मी बोललो ना डाळ थोडी स्पायसी झाली आहे, तर डाळ थोडी स्पायसी झाली होती. स्पायसी खाऊन तुला डोकं फिरलं वाटतं. तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आमचा व्हिडिओ हा इथे संपतोय. आम्ही ते चुकून, आमच्याकडनं चूक झाली की आम्ही ते विसरून गेलो रेकॉर्ड करायला. गप्पा मारता आम्ही तिघेजण जेवायला बसलो. आणि आता तुम्हाला मी ते जेवतानाचं रिॲक्शन द्यायला आम्हाला तर जेवतानाचं आम्हाला रिॲक्शन द्यायला भेटलं नाही. पण जेवण कसं झालं होतं? अप्रतिम झालं होतं. ते तर मी दरवेळेच असतं. आता मुंबई आ सकते. हाँ मुंबई, आप भी पास हो गए. आप पास हो गए. प्लीज पास. तर आमचं जेवण झालेलं आहे. आमचं सगळं कॉन्व्हर्सेशन जेवणाच्या वेळेला छान वगैरे. डाळ खरंच छान झाली होती. डाळ मी युजली बोल ना. ती बदला घेते माझ्याकडनं. मी हिला बोलायला देत नव्हतं ना मगाशी. हा, झोप आली ना, आता झोपतो. तर थँक्यू सो मच या इथपर्यंत समजा तुम्ही बघत असाल तर. आणि ही आमची नवीन सुरुवात आहे आणि असंच आम्ही पुढे तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करू. आमच्या इंस्टाग्रामवरती पण हँडल आहे द सुदूर बुदूर ट्राईब. द सुदूर बुदूर ट्राईब म्हणून आमचं यूट्यूबवरती चॅनल आहे. सॉरी, इंस्टाग्रामवरती चॅनल आहे, जे आमचं नवीन सुरू केलं आम्ही. या जगामध्ये आम्ही नवीनच आहोत. आम्ही आत्ताच जस्ट पाय टाकलेला आहे. तर ॲक्च्युली ना हे आम्ही म्हणजे ना माझं हे असं काय मोठं होतं ना हिचं असं मोठं होतं. हे आम्ही एकमेकांसोबत अशी मस्ती मजाक करत असायचो. मग आम्ही असंच एकदा डिसाईड केलं की चला काय ना आपण हे सगळं असं शूट करून ब्लॉग्स बनवू.
म्हणून आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आता नवीन नवीन शिरायचा प्रयत्न केला आहे. आमचं काय असं हे नाही, जस्ट एक एंटरटेनमेंट म्हणून आम्ही करतोय आणि अशाच तुम्हाला पण एंटरटेन करत राहू. तर तुम्ही पण आम्हाला थोडासा सपोर्ट करा, ही आमची सुरुवात आहे. बस लाईक शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला काय असं वाटत असेल तर तुम्हाला आम्हाला सजेस्ट करा की आम्ही काय असं कुठल्या टॉपिकवरती काय केलं पाहिजे का. आणि बस टाटा बाय बाय. आता लवकरच दुसऱ्या व्लॉगमध्ये भेटू आपण. तेवढं आम्ही Adios amigos, powering off. Bye bye.